मार्गाकरिता प्रकाश या कार्यक्रमात विश्ववाणी परिवारातर्फे आम्ही आपले सहर्ष स्वागत करीतो. प्रभू येशूच्या गोड आणि गौरवी नावात सर्वांना सलाम. निवडिले आहे मी तुला, देव मोशेस हे बोलला, देव मोशेस हे बोलला, देव मोशेस हे बोलला, देव मोशेस हे बोलला. निवडिले आहे मी तुला, निवडिले आहे मी तुला, देव मोशेस हे बोलला, देव मोशेस हे बोलला, देव मोशेस हे बोलला, देव मोशेस हे बोलला. अग्निरूपाने दिले दर्शन, नमऊनी माथा करीतो नमन, अग्निरूपाने दिले दर्शन, नमऊनी माथा करीतो नमन. अग्निद्वारे प्रभू बोलला, अग्निद्वारे प्रभू बोलला, देव मोशेस हे बोलला, देव मोशेस हे बोलला, देव मोशेस हे बोलला, देव मोशेस हे बोलला. आजच्या मननाकरिता देवाचे वचन असे आहे. योहान याचा 9वा अध्याय 1 पासून 7 पर्यंत. योहान 9:1-7. जन्मांधाला दृष्टी देणे. तो तिकडून जात असता एक जन्मांध माणूस त्याच्या दृष्टीस पडला. तेव्हा त्याच्या शिष्यांनी त्याला विचारले, गुरुजी, कोणाच्या पापामुळे हा असा आंधळा जन्मास आला, ह्याच्या किंवा ह्याच्या आईबापांच्या? येशूने उत्तर दिले, ह्याने किंवा ह्याच्या आईबापांनी पाप केले असे नाही, तर ह्याच्या ठाई देवाची कार्ये प्रकट व्हावीत म्हणून हा असा जन्मास आला. ज्याने मला पाठवले त्याची कामे दिवस आहे तोपर्यंत आपल्याला केली पाहिजेत. रात्र येणार आहे, तिच्यात कोणालाही काम करता येणार नाही. मी जगात आहे तोपर्यंत मी जगाचा प्रकाश आहे. असे बोलून तो भूमीवर थुंकला. थुंकीने त्याने चिखल केला आणि तो चिखल त्या आंधळ्याच्या डोळ्यांना लावला आणि त्याला म्हटले, जा शिलोह म्हणजे पाठवलेला नावाच्या तळ्यात धु. मग त्याने जाऊन धुतले व तो डोळस होऊन आला. प्रभू परमेश्वर या वचनाद्वारे आजचा आपला दिवस आशीर्वादित करो. प्रियांनो, सर्वांना प्रभू येशूच्या प्रिय आणि गोड नावामध्ये सलाम आणि सुप्रभात. जो शास्त्र भाग आपण या ठिकाणी वाचलेला आहे, योहान कृष्ण वर्तमान याचा 9वा अध्याय आणि वचने 1 ते 7 या वचनापर्यंत. या ठिकाणी पाहतो की जो जन्मात म्हणजे जन्माल्यापासून ज्याला डोळेच नाही असा व्यक्ती जो आहे त्यांच्या दृष्टीस पडला आणि शिष्यांना प्रश्न पडला की हा असा का जन्माला आलेला आहे. आणि म्हणून त्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताला विचारलं की गुरुजी, कोणाच्या पापामुळे हा असा जन्माला आलेला आहे, याच्या किंवा याच्या आई बापाच्या? प्रभू येशू ख्रिस्ताने त्या ठिकाणी फार मार्मिक असं उत्तर दिलेलं आहे, याच्या ठाई देवाचं कार्य प्रकट व्हावं म्हणून हा असा जन्मास आलेला आहे. कारण जुन्या करारामध्ये आम्ही पाहतो की निर्गमनाच्या 20व्या अध्यायाच्या 5व्या वचनामध्ये असं म्हटलेलं आहे, त्यांच्या पाया पडू नको किंवा त्याची सेवा करू नको, कारण मी तुझा देव
परमेश्वर ईर्ष्यावान देव आहे आणि जे माझा द्वेष करतात त्याच्या मुलांना 3ऱ्या-4थ्या पिढीपर्यंत वडिलांच्या अन्यायाबद्दल शासन करतो. कदाचित आई वडिलांनी पाप केलं असेल म्हणून त्याचं जे शासन आहे या लेकराला भोगाव्यास लागत असेल असं त्यांच्या मनामध्ये आलं. परंतु प्रभू येशू ख्रिस्त या ठिकाणी म्हणत आहे की याच्या किंवा याच्या आईबापाने पाप केले नाही तर याच्या ठाई देवाचं गौरव प्रकट व्हावं. प्रियांनो, अनेक असे आजार असतात की ते देवाच्या गौरवासाठी असतात. अनेक अशा समस्या असतात, अनेक अशा अडचणी असतात की आम्ही प्रार्थना करत आहोत परंतु त्याचं उत्तर मिळत नाही. तर आम्ही पाहतो की परमेश्वराने तुमच्या आणि माझ्यासाठी प्रत्येक समय आणि वेळ ठेवलेला आहे आणि त्या समयी देव जो आहे त्याचं कार्य प्रकट केल्याशिवाय राहणार नाही. कारण आम्ही पाहतो की जन्मापासून हा आंधळा व्यक्ती आहे, त्यांनी कधी जग कसं आहे ते पाहिलं नाही, त्याचे आई वडील कसे दिसतात हे पाहिले नाही, व्यक्ती कसा दिसतो हे देखील त्यानं पाहिलं नाही. परंतु या ठिकाणी आम्ही पाहतो की प्रभू येशू ख्रिस्ताने जमिनीवरती थुंकला आणि त्याचा चिखल बनवून त्याच्या डोळ्याला लावला आणि त्याला म्हटलेलं आहे, जा शिलो नावाच्या त्या ठिकाणी तळ्यामध्ये जाऊन धु. आणि प्रियांनो, त्याने प्रभू येशू ख्रिस्ताचं ऐकलं, त्याने डोळे धुतले आणि तो व्यक्ती जो आहे बरा झालेला आहे. आणि म्हणून ज्या वेळेस आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताचं ऐकतो आणि त्याच्यावरती विश्वास ठेवतो त्यावेळेस आम्ही देखील अशा प्रकारचा अनुभव आमच्या जीवनामध्ये घेतल्याशिवाय राहणार नाही. आणि या व्यक्तीने त्याचा अनुभव घेतलेला आहे आणि म्हणून त्याच्या नावाला धन्यवाद देऊया, आभार मानूया की तो आपला परमेश्वर जो आहे जिवंत देव आहे. आणि आज तुम्ही आणि मी जर त्याच्यावरती विश्वास ठेवू तर आम्ही पाहतो की अशक्य गोष्टी त्याच्याद्वारे शक्य झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून चला तर प्रभू येशूच्या नावाला धन्यवाद देऊया, प्रार्थना करूया, त्याची स्तुती करूया, त्याला पुन्हा एकदा आपल्या जीवनामध्ये आमंत्रित करूया, त्याचं स्वागत करूया. अनेक असे जे आजार आहेत, समस्या आहेत की ते देवाच्या गौरवासाठी आहेत आणि आमच्या जीवनामध्ये त्याची एक मोठी साक्ष निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून प्रभू येशूच्या नावाला धन्यवाद देऊया, प्रार्थना करूया. प्रिय प्रभू, आम्ही तुझी स्तुती करतो कारण आम्हाला ठाऊक आहे की तू जिवंत देवाचा पुत्र आहे आणि तू या जगाचा तारणारा आहे. तू आमचे पापे तुझ्या रक्ताच्या द्वारे धुणार आहे. आमचे लाकेसारखे पाप तू धुवून तू आम्हाला बर्फासारखं शुभ्र करणारा देव आहे. तू आम्हाला आरोग्य देणार आहे, तू आम्हाला जीवन देणार आहे. आणि म्हणून या जन्मापासून अंध व्यक्तीच्या जीवनामध्ये अद्भुत असं कार्य केलं तसं अनेक लोक जे आहेत देवबापा तुझ्या प्रतीक्षेमध्ये आहेत, तुझी वाट पाहत आहेत. आणि म्हणून देवबापा आम्ही प्रार्थना करतो अशा प्रत्येक व्यक्तीला देवा तू स्पर्श कर, देवा तू त्यांना आरोग्य दे आणि तू त्यांच्या जीवनातल्या सर्व समस्या, सर्व दुःख देवबापा तू काढून टाकून देवबापा तू त्यांना आनंदित असं प्रभू तू कर. ही नम्रपणाची प्रार्थना आणि विनंती देवा आम्ही तुझ्या जवळ करतो. आजचं संपूर्ण वेळ, क्षण, सर्व काही आम्ही तुझ्या स्वाधीन अधीन करतो बापा. आणि तारणाऱ्या येशूच्या नावामध्ये ही लहानशी विनंती करतो म्हणून तो ऐक. आमेन. निवडिले आहे मी तुला, देव मोशेस हे बोलला, 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 देव मोशेस. त्याप्रमाणे तुमचा प्रकाश लोकांसमोर असा पडू द्या की त्यांनी तुमची सत्कर्मे पाहून तुमच्या स्वर्गातील पित्याचे गौरव करावे. आपल्या प्रार्थना विनंत्या कोणत्याही वेळेस विश्ववाणी प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर 1800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.